महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं वंदन करून मी सुरुवात करतो। सरस्वतीजी आपलं नाव घेतो, अख्खं स्टेज नाव घेऊ शकत नाही, पण मी एक पुस्तक लिहिलं, शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट, आणि त्याच्यात मी शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर, सीझर, हॅनिबल, अटिला, चिंगिस खान, रिचर्ड, वॉलस, नेपोलियन, लिंकन यांच्याशी तुलना केली। हे जगातील 10 सर्वोत्कृष्ट योद्धे समजले जातात, पण मी सिद्ध केलं की शिवाजी महाराज या सगळ्यांपेक्षा ग्रेटेस्ट आहेत। आणि प्रत्येक वेळेस मला विचारतात 30 निकष कुठून लावले, तर मी क्लिअरली सांगतो, पुस्तक मी लिहिलं नाही, ते शिवाजी महाराजांनी माझ्याकडून लिहून घेतलेलं आहे। आणि माझा क्लिअर संकल्प आहे की मला शिवाजी महाराजांना त्यांचं जागतिक स्थान मिळवून द्यायचंय। त्यानंतर मी एक दुसरं पुस्तक लिहिलं, शिवाजी महाराज फादर ऑफ द इंडियन नेव्ही, म्हणजेच शिवाजी महाराज भारतीय आरमाराचे जनक। आणि गेल्या वर्षी 4 डिसेंबरला आरमार दिवशी आपल्या आरमारावर जे ध्वज होतं ते गेले 70 वर्ष इंग्रजांचा सेंट जॉनचा फ्लॅग होता, तो उतरला गेला। आणि शिवाजी महाराजांची राजमुद्रा आज आरमारावर आहे। हे मी पुस्तक लिहिलं म्हणून झालं नाही, पण माझ्यासारखे बरेच लोक आज तुम्ही आम्हाला प्रेरणा देता। त्याचप्रमाणे हे जे पुस्तक आहे, द प्रतापगड वॉर, राइज ऑफ द हिंदू बादशाह, ज्या दिवशी अफजल खान वध झाला, शाहिस्ते खानची बोटं छाटली, सगळं 3 वर्षात झालं। मुघलांना, आदिलशाहीला, सगळ्यांना कळालं की एक हिंदू बादशाह उदयास आला आहे। आज सभासद राज्याभिषेकाच्या वेळेस म्हणाले, 500 वर्षानंतर एक हिंदू बादशाह विराजमान होतो, ही काय साधी गोष्ट नाही। आणि विजयाजी आणि तुमच्या बरोबर असणारे प्रत्येक सवंगडी, सगळ्यांची नावं घेत बसत नाही मी। 30 वर्ष जो तुम्ही लढा दिलाय, आपल्याच पोलिसांचे बुटाचे लाथा खाल्लेले आहेत, तुम्ही जेलमध्ये गेलेला आहात, ही काय साधी गोष्ट नाहीये। मी या वाईकर लोकच्या जनसंख्येचं अभिनंदन करतो, आणि ज्याच्यामुळे जे तुम्ही आज करता ते फक्त वाईमध्ये नाही झालं, तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये झालं पाहिजे। प्रत्येक लहान मुलांनी तो कार्यक्रम मध्ये भाग घेतला पाहिजे, त्यांना कळालं पाहिजे आपण कोणाचे वंशज आहोत, आपलं कल्चर काय आहे। आणि आज हे मी बघतोय की जे घडतंय, त्यासाठी परत सांगतो, आपलं मी वंदन करतो। विजयाजी, मी तुमचं नाव परत घेतो, कारण तुमचं नाव घेतलं की आमच्या सगळ्यांचं नाव घेतलं जातं असं मी समजतो।